तर तुम्हाला सांगण्याची वगैरे काहीच गरज नाही. तुम्हाला पाहता क्षणी कळालं असेल की आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहे. पण इथे आपण साखर वापरणार नाही किंवा गूळ वापरणार नाही. तर तो कोणता पदार्थ वापरणार आहे तो लवकरच कळेल. तर सर्वप्रथम आधी नमस्कार, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहे गाजराचा हलवा. तर गाजर मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत आणि आता हे गाजर आपल्याला चांगले धुवून वगैरे घ्यायचे आहेत. तर मी गाजरं धुवून पुसून वगैरे घेतलेले आहेत. आता याला वरच्या आपण ज्या साली असतात त्या काढून घेणार आहे. तर साली काढायचं असतं हे घ्यायचं आहे आणि या अशा प्रकारे आपल्याला वरच्या साली काढून घ्यायच्या आहेत. याला मुळ्या वगैरे असतात त्यामुळे खाताना वगैरे तोंडामध्ये येतात, त्यामुळे हे साली काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या साली सगळ्या काढून घ्यायच्या आहेत गाजरांच्या. हा पाठीमागचा जो भाग असतो तो आपण चाकूने कट करून टाकणार आहे. पण सर्वप्रथम आधी आपण साली काढून घेणार आहे. हा गाजराचा हलवा तुम्ही याआधी अशा प्रकारे कधी केला आहे का? केला नसेल तर नक्की करून बघा. खूप छान लागतो अशा प्रकारे गाजराचा हलवा केला की. आणि मी तर म्हणेन किसून केला की टाईम भरपूर वाचतो, कारण की शिजण्यासाठी अजिबात हा गाजराचा हलवा वेळ लागत नाही. डायरेक्ट कधी गाजर वगैरे शिजवले की त्याला फार वेळ लागतो आणि त्याला मॅश करण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. तर कधीही करताना गाजराचा हलवा हा किसूनच गाजर करायचा, म्हणजे पटकन होतो. तर अशाही पाठीमागचा पोर्शन मी काढून टाकलेला आहे. तर आपल्याला आता जो एकदम लहान किसेल या साईडने आपल्याला हे किसून घ्यायचं आहे गाजर. तर यात 2 भाग आहेत. एकदम मोठा एक किसलं जातं, त्याने गाजर खूप मोठं किसलं जाईल. त्यामुळे मी इथं जितका लहान होईल त्या साईडने मी हे गाजर किसून घेतलेलं आहे. आणि याचा किससुद्धा खूप छान पडतो आहे. पाहू शकताय किती छान असा हा लांब सडक असा किस पडलेला आहे. अशा प्रकारे आपण जर गाजराचा हलवा किसून केला की पटकन होतो आणि आपला टाईमसुद्धा अजिबात वेस्ट होत नाही. गॅस जास्त लागत नाही असा गाजराचा हलवा केला की. तर इथं किस माझा सगळा किसून घेतलेला आहे. त्यासाठी लागणारं साहित्य सांगते पटकन. मी इथे घेतलेलं आहे तूप. मला इथलं लागणार आहे तूप पळीवरच. इथे घेतलेलं आहे खडीसाखर. गोडीसाठी खडीसाखर घेतलेली आहे. 1 किलो गाजरासाठी 250 ग्रॅम इथे मी खडीसाखर घेतलेली आहे. आणि 1 वाटी ही जी आपल्या दुधावरची शाई असते ती घेतलेली आहे. त्यानंतर घेतलेला आहे बडीशोप आणि वेलदोडे घेतलेला आहे. आणि चव खूप छान येते. आणि जे आपल्याकडे अवेलेबल असतील ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. त्यामध्ये घेतलेले आहेत काजू, बदाम आणि पिस्ता हे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता. तर आपल्याला बडीशोप आणि वेलदोडे हे बारीक करून घ्यायचे आहेत. आणि खडीसाखर ही फोडून मगच मिक्सरला बारीक करून घेणार आहे, नाहीतर आपलं मिक्सरचं भांडं खराब होण्याची शक्यता असते. तर इथे मी चांगलं असं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. हे जाड बुडाचं भांडं आहे, त्यामुळे गाजराचा हलवा आपला अजिबात खाली लागला जाणार नाही. तर आपल्याला इथे मी पळीभरच तूप घेतलेलं आहे. 1 किलो गाजरासाठी पळीभर तूप हे पुरेसं आहे. आता जास्त आपण इतर वरून तूप वगैरे वापरणार नाही. आपण पळीभरच इथे तूप वापरणार आहे. आता 1 किलो गाजरासाठी पळीभर तूप पुरेसं आहे. जास्त तुपाचं प्रमाण ठेवू नका, कारण की आता थंडी वगैरे चालू आहे, कारण की घसा वगैरे पकडतो. 1 किलो गाजरासाठी पळीभर तूप हे पुरेसं आहे. वरून जास्त तूप वापरायचं नाही. आता मी इतक्याच तुपामध्ये हे पूर्ण गाजराचा हलवा बनवणार आहे. तर आपल्याला गाजर किसलेलं आहे ते 10 ते 15 मिनटं असंच पळीच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही खवा वापरू शकता किंवा दूध पावडर वापरू शकता. तर मी इथे दुधावरची शाई घेतलेली आहे. घरात आपल्या जे दूध तापवलेलं असतं त्याची शाई घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खवा आणि दुधाची पावडर वापरू शकता. तर इथे 2 ते 3 मिनटं मी असंच परतून घेतलेलं आहे. आणि 5 मिनटं मी अशाच प्रकारे हे परतून घेणार आहे. तर खाली लागायला लागलेलं आहे आपल्याला, पाहू शकताय. चांगलं यातलं पाणीसुद्धा कमी झालेलं आहे. गाजरामधलं पाणी कमी झालं की मगच आपण दुधावरची शाई वगैरे यामध्ये टाकणार आहे. आणि हा हलवा अजिबात वेळ लागत नाही, पटकन होतो हा हलवा अशा प्रकारे तुम्ही केला की. तर कलरसुद्धा थोडासा असा चेंज झालेला आहे, पाहू शकताय गाजराच्या आपल्या. जवळजवळ मी हे 5 ते 10 मिनटं अशाच प्रकारे हा गाजर हलवून घेतलेला आहे. यामध्ये टाकणार आहे आता मी दुधावरची जी शाई होती ती टाकणार आहे. 1 ते 1.5 लिटर दुधाची ही शाई आहे, एवढी पुरेसे आहे. आता थोडासा कलर हा पांढरा होतो, पण जसजसा आपला गाजराचा हलवा शिजायला सुरुवात होते तसतसा याचा कलर नॅचरल कलर रेड कलर यायला लागतो. तर इथे खडीसाखर मी अशा प्रकारे ही सगळी फोडून घेणार आहे आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे. नाहीतर आपलं जर असं केलं नाही तर खडीसाखरेचे खडे हे मोठे असतात,
त्यामुळे आपलं मिक्सरचं भांडं हे खराब होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला ही खडीसाखर पूर्णपणे बारीक करून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये. मगच आपल्याला हे सगळं मिश्रण हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. तर इथे मी बडीशोप आणि वेलदोडे हे बारीक करून घेतलेले आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बडीशोप ही स्किप केली तरी चालेल, पण गाजराच्या हलव्याला टेस्ट खूप छान येते बडीशोपमुळे. तर आवर्जून नक्की घाला आणि एकदा तरी अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. तर आता बडीशोप आणि वेलदोडे जे बारीक करून घेतले होते ते यामध्ये टाकलेले आहेत आणि जे आता आपण खडीसाखर ही बारीक करून घेतली होती ती टाकणार आहे यामध्ये. तर आता मी सगळीच टाकलेली नाही, थोडीशी यातली ठेवलेली आहे बाजूला, कारण की जास्त गोड होऊ शकतो. यामुळे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 250 ग्राम ही साखर पुरेशी होते 1 किलो गाजरासाठी. आणि थोडी गोड कमी पाहिजे असेल तर 200 ग्रॅम ही साखर टाका. तर इथे बघू शकताय साखर टाकल्यानंतर पाणी सुटायला लागलेलं आहे आपल्या गाजराच्या हलव्याला. तर यामध्ये मी बदामाचे आणि जे काजूचे काप करून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत. तर अशा प्रकारे थोडेसे काप करून घेतले की गाजराचा हलवा आपला छान लागतो. अख्खे टाकले की ते अख्खेच तोंडाखाली येतात, तर थोडेसे असे काप करून घ्यायचे. खलबत्त्यामध्ये चेचून घेतले तरी चालतील. तर बघू शकता आपलं साखरेचं पाणी वगैरे पूर्ण असं आटलेलं आहे आणि गाजराच्या हलव्याला आपला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तर इथे माझा गाजराचा हलवा तयार होत आलेला आहे आणि आता जे आपण तूप टाकले होतं ते तूपसुद्धा सुटायला लागलेलं आहे आपल्या गाजराच्या हलव्याला. अशा प्रकारे तुम्ही जर एकदम ड्राय केला की 8 ते 15 दिवस हा गाजराचा हलवा व्यवस्थित राहतो. तुम्ही याची बर्फीसुद्धा अशाच प्रकारे बनवू शकता, खूप छान लागते तीसुद्धा. फक्त यामध्ये मी खवा टाकलेला नाही, तर खव्याच्या ऐवजी शाई वापरलेली आहे. आणखीन 2 मिनटं मी अशाच प्रकारे याला शिजवून घेणार आहे. तर इथे बघू शकताय कलर वगैरे खूप छान आलेला आहे आणि इथे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. कलर वगैरे पाहू शकताय. तर अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. नक्की तुम्हाला रेसिपी आवडेल आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि अशा प्रकारे गाजराचा हलवा नक्की ट्राय करून बघा.